ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. मंडळी नमस्कार. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी अभिषेक पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, पारंपरिक शेतीबरोबरच मासेमारी हा व्यवसाय महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा याबरोबरच नैसर्गिक जलस्रोत यामुळं मासेमारी व्यवसायाला चालना मिळाली. पण आताची वाढती तापमानाची स्थिती, बदलतं हवामान, हवामानाची अनिश्चितता यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आलेला आहे. अशातच मासेमारीबरोबरच इतर काही व्यवसाय करता येतील का? कारण मासे, कोळंबी याबरोबरच अत्यंत आवडीने खाल्ला जाणारा जीव म्हणजे खेकडा. नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या या खेकड्याची शेती करता येईल का? आणि तीही बंदिस्त पद्धतीनं. नक्कीच करता येईल. आणि याच अनुषंगानं आपला आजचा विषय आहे बंदिस्त खेकडा पालन. आणि याच विषयाची विस्तृत माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ मार्गदर्शक, उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे, जिल्हा सिंधुदुर्ग येथील मत्स्य अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक संशोधन अधिकारी श्री कल्पेश शिंदे सर. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आपला पण नमस्कार आणि माझ्या सह्याद्री वाहिनीच्या दर्शकांना देखील माझा नमस्कार. सर, बंदिस्त खेकडा पालन या विषयाकडे आपण वळणारच आहोत, पण तत्पूर्वी खेकडा या प्राण्याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती द्या. खेकड्याच्या 25 प्रजाती आपल्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतात. बर. त्यातील महत्त्वाच्या ज्या 2 प्रजाती आहेत, ज्याबद्दल आपण बंदिस्त खेकडा पालन करणार आहोत, त्याची माहिती घेणार आहोत, त्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगतो. त्याचबरोबर गोड्या पाण्यातील पण खेकडा संवर्धन आपल्या बंदिस्त पद्धतीने करता येते तलावामध्ये. बर. अच्छा, म्हणजे गोड्या पाण्यातल्या आणि खाऱ्या पाण्यातल्या असे 2 प्रकारचं संवर्धन करता येतं. तर या बंदिस्त खेकडा पालनाला आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात वाव आहे का? हा प्रचंड वाव आहे, कारण का खेकडा जो प्राणी आहे, त्या खेकड्यापासून आपल्याला ओमेगा 3 फॅटी ॲसिड जे प्रथिन आहे, ते आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतं. अच्छा. त्यामुळे ह्याचं सेवन केल्याने आपल्याला आरोग्यदायक परिणाम आपल्याला दिसून येतात. आणि त्याचबरोबर ह्याचं जे मांस असतं, त्या मांस हे उच्च प्रतीचं मानलं जातं आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असल्यामुळे हा जास्त प्रकारे सेवन केला जातो. फक्त ह्याची उपलब्धता जी आहे ती कमी असल्याने आणि त्याबरोबर बाजारामध्ये ह्याचं मिळणारं जे प्रमाण आहे ते कमी असल्याने आपल्याला तो आहारामध्ये शक्यतो घेता येत नाही. म्हणजे आहाराच्या दृष्टीनं खेकडा हा प्रोटीनयुक्त आहे. तर आता ह्या खेकड्याच्या कोणकोणत्या जातींचं संवर्धन आपण करू शकतो? खेकड्याच्या प्रामुख्याच्या ज्या 2 जाती आपण मगाशी म्हटल्या, त्याप्रमाणे हिरव्या पाठीचा खेकडा, सिल्ला ट्रँक्विबॅरिका आणि दुसरा जो आहे तो सिल्ला सेरेटा. ह्या 2 प्रकारच्या जाती आहेत. एक लाल खेकडा आणि एक हिरवा खेकडा. हिरव्या खेकड्याचं आपण बंदिस्त पद्धतीने खेकडा संवर्धन करू शकतो. तर आता बंदिस्त खेकडा पालन या व्यतिरिक्त खेकडा संवर्धनाचे किंवा खेकडा पालनाचे काही प्रकार आहेत का? पारंपरिक पद्धतीने आपण आपले जे तळे असतात, निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धनाची तळी असतात, त्याच्यामध्ये आपण करू शकतो. बर. त्याचबरोबर आपली जी खाडीचा प्रदेश आहे, त्या खाडीच्या प्रदेशामध्ये पेन कल्चर पद्धतीने देखील आपण खेकडा संवर्धन करू शकतो. त्याचबरोबर तरंगत्या क्रेट्समध्ये, म्हणजे जे आपले तलाव आहेत, त्या तलावातल्या पाण्यामध्ये तरंगते क्रेट्स ठेवून प्लास्टिकचे, त्याच्यामध्ये देखील आपण खेकडा संवर्धन करू शकतो. म्हणजे पारंपरिक पद्धतीनं आणि आधुनिक पद्धतीनं अशा दोन्ही प्रकारे आपण संवर्धन करू शकतो. म्हणजे याच्यात पारंपरिक पद्धतीत काही जर तोटे असतील किंवा लिमिटेशन्स असतील, तर हे टाळण्यासाठी आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला पाहिजे? आता पारंपरिक शेतीमध्ये ज्यावेळी आपण खेकडा संवर्धन करत असतो, त्यावेळी आपण खेकड्याचं बीज हे आपल्या तलावामध्ये सोडलेलं असतं. तलावामध्ये साधारण 1 मीटरपर्यंत पाणी ठेवलेलं असतं बरं. आणि त्या पाण्यामध्ये जे आपण खेकडे सोडलेले आहेत, ते ज्यावेळी आपण पूर्ण पाणी तलावातलं काढून टाकतो, त्याचवेळी आपल्याला कळतं की आपण सोडलेलं बीज किती होतं आणि त्याच्यातनं वाढ किती खेकड्याची झालेली आहे आणि आपल्याला किती उत्पन्न मिळालेलं आहे. अच्छा. त्यामुळे जी स्वजातीय भक्षिकता हा जो खेकड्यांचा संवर्धनातला मोठा अडथळा आहे, त्या अडथळ्यामुळे आपल्याला जगवणुकीचं प्रमाण जे आहे खेकड्यांचं ते कमी असतं. त्यामुळे तिथे आपल्याला नुकसान होऊ शकतं.
दुसरं जे आहे ते तरंगत्या क्रेट्समध्ये आपण मगाशी जो म्हटला विषय, त्यामध्ये आपण तरंगत्या क्रेट्समध्ये प्लास्टिकच्या आपण खेकड्याचं संवर्धन करत असतो. त्या ह्याच्यामध्ये देखील मोल्टिंगच्या वेळी म्हणजे ते एक काठ टाकून जे प्राणी वाढतो, खेकड्याची जी प्रजाती आहे ती काठ टाकून वाढते. जसे आपला कोळंबी वाढते, शेवंड वाढतं. हं, हं. तसं हे मोल्टिंगने हे खेकडे वाढत असतात. इतर प्राणी जर आपण बघितलं तर इंचाने किंवा किलोने वाढत असतात. परंतु खेकडा जो आहे, हा खेकड्याची वाढ ही मोल्टिंगनेच होत असते, काठ टाकून होत असते. काठ म्हणजे बाह्य आवरण जे असतं ते टाकून खेकड्यात वाढत असतो. बरं. आता आधुनिक पद्धतीचा आपण उल्लेख केलात, तर या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी अर्थात बंदिस्त खेकडा पालनाविषयी आम्हाला सविस्तर सांगा. आपल्याकडे काय झालं, की आपल्या संशोधन केंद्रावरती बरेचसे मत्स्य संवर्धक किंवा मत्स्य शेतकरी आहेत किंवा मच्छीमार बांधव आहेत. हे काही प्रॉब्लेम्स घेऊन आपल्याकडे येतात आणि त्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन काढण्याचं काम आपलं संशोधन केंद्र जे आहे ते करत असतं. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाडगाव येथे आपलं हे संशोधन केंद्र आहे आणि या संशोधन केंद्रावरती आपण ते संशोधन करत असतो. मच्छीमार बांधवांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना खेकडा संवर्धन करताना काही अडचणी येत होत्या. हं, म्हणजे हं. थोडक्यात सांगायचं झालं तर ते खेकड्याची वाढ व्यवस्थित होत नाही. बरं. जेवढे खेकडे सोडले त्याच्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये त्यांना उत्पन्न मिळतं. मग ह्याचे काय उपाय करता येईल, उपाययोजना काय करता येतील, या दृष्टीने आपण संशोधन करायचं ठरवलं आणि आमच्या शास्त्रज्ञ चमूने हे चॅलेंज होतं, हे चॅलेंज स्वीकारलं आणि त्या पद्धतीने आपण त्याच्यावरती काम केलं. म्हणजे बंदिस्त खेकडा पालन हे आधुनिक तंत्रज्ञानाचा एक भाग आहे आणि त्यात खेकड्यांची मरतूक आहे ती कमी होते. तर याची काही रचना आहे का? सिस्टम आहे का? आपण काय करतो, की जे खेकडे आहेत ते आपण एकदम पाण्यामध्ये सोडलेले असतात. ते पाण्यामध्ये कसे राहतात, त्यांचं वाढ कशी होते, हे आपण काही बघू शकत नाही. म्हणून जर खेकडा बंदिस्त पद्धतीने जर संवर्धन करायचं झालं, तर आपण क्रेटमध्ये करायला गेलो. बरं. पण क्रेटमध्ये क्रेटमध्ये काय व्हायला लागलं, की तरंगते क्रेट्स राहत होते. पण पाण्याची जी उंची आहे, ती उंची कमी जास्त होत असल्यामुळे जर आपण बघितलं तर दिवसा पाण्याचं तापमान वाढलेलं असतं सूर्यप्रकाशामुळे. त्याचबरोबर क्रेट्स हे तापतात आणि त्यामुळे आतला जो आपला खेकडा आहे तो उपजल्यासारखा होतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचं नुकसान होऊ शकतं आपल्याला. दुसरी गोष्ट आहे पेन कल्चरमध्ये जर आपण खेकडा संवर्धन करायचं म्हटलं बंदिस्त पद्धतीने, तर त्याच्यामध्ये काय होतं, की आपण जे खेकडे सोडलेले आहेत, ते ज्यावेळी भरतीचं पाणी असतं पेन कल्चरमध्ये त्यावेळी ते खेकडे त्या पाण्यामध्ये असतात आणि ज्यावेळी ओहोटी लागते आणि ओहोटीच्या ह्याच्यामध्ये पाणी ज्यावेळी निघून जातं, त्यावेळी ते खेकडे एक्सपोज होतात. हे मड क्रॅब आपण ह्याचं म्हणतो हिरव्या पाण्याच्या खेकड्यांना, ते आपण का म्हणतो? तर ज्यावेळी ओहोटी लागते, ते ओहोटीच्या पाण्याच्या बरोबर ते जे भूपृष्ठ जो असतो याचा, त्या हं. ह्याच्या चिखलामध्ये हे खेकडे स्वतःला लपवून ठेवतात आणि बरं. जो आजूबाजूला चिखल असतो, त्या चिखलामध्ये ते लपल्यामुळे त्या सहज दिसून येत नाहीत. ते परभक्षीयांपासून त्यांचं संरक्षण होतं आणि जेव्हा परत भरतीचं पाणी आतमध्ये येतं, ते खेकडे परत मुक्त संचार त्या पेन कल्चरमध्ये करत असतात. बरं. आता हे करत असताना मोल्टिंगचा जो प्रकार आहे, तो मोल्टिंग झाल्यानंतर काय होतं, खेकड्याचा हा मांसाचा गोळा तयार होतो आणि तो मांसाचा गोळा एका ठिकाणी स्तब्ध राहून राहिलेला असतो. कारण त्याला हालचाल करायला वाव नसतो. मग त्यावेळी काय होतं, ज्यावेळी ओहोटीचा लागते, त्यावेळी ते एक्सपोज होतात आणि मग परभक्षी जे आहेत, मग मुंगूस असेल किंवा इतर परभक्षी जे प्राणी आहेत, पक्षीवर आहेत, ते त्या जो खेकडा मोल्ड झालेला आहे, त्या खेकड्याला खातात. त्यामुळे आपल्याला तिथे नुकसान सहन करावं लागतं. म्हणजे क्रेट सिस्टीमने आपण हा बंदिस्त खेकडा पालनाचा व्यवसाय करू शकतो. तर आता ह्या खेकडा पालनात म्हणजे बंदिस्त खेकडा पालन जे आहे त्याच्यात पाणी बदल करणं गरजेचं असतं किंवा पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. तर हे कशाप्रकारे करता येईल? आता आपण जे बघितलं तरंगत्या क्रेट्समध्ये जे आपण खेकडे ठेवतो, त्याच्यामध्ये नॅचरली म्हणजे पाणी जे येत असतं, आत-बाहेर होत असतं भरती ओहोटीचं, त्याप्रमाणे आपण पाणी घेतो आणि पाणी सोडत असतो. पण ज्यावेळी आपण अत्याधुनिक पद्धतीने बंदिस्त खेकडा पालन, ज्याच्यासाठी आपण व्हर्टिकल क्रॅप फार्मिंगचा संच तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतो, ह्या प्रत्येक खेकडा जो आहे, तो प्रत्येक खेकडा आपण जसं तरंगत्या क्रेट्समध्ये वेगवेगळा ठेवतो, तसाच आपण ह्या व्हर्टिकल फार्मिंगमध्ये पण ठेवतो आणि ह्या संचामध्ये एक खेकडा ह्या एका क्रेटमध्ये आपण ठेवून त्यांना पाण्याची सोय आपण दिलेली असते. खाद्य व्यवस्थापन तिकडे चांगलं करतो. पाण्याचं व्यवस्थापन आपण सुयोग्य रीतीने करत असतो. जेणेकरून त्यांना जे वातावरण हवं आहे वाढीसाठी, ते त्यांना मिळतं आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की ज्यावेळी मोल्टिंग होतं, त्यावेळी एक-एक खेकडा हा प्रत्येक क्रेटमध्ये ठेवल्यामुळे त्याला दुसरा कोणताही खेकडा खाऊ शकत नाही. जर हं, तुम्ही हं. पाहिलंत, तर तलावामध्ये मोल्ड झालेल्या खेकड्याला दुसरा कडक जो खेकडा असतो तो खाऊ शकतो. परभक्षी आहेतच, पण स्वजातीय भक्षिकता जे आपण म्हणतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॅनिबॅलिझम म्हणतो, त्याने पण यांची मृत्यू होते आणि आपल्याला नुकसान सहन करावं लागतं. तर अत्याधुनिक पद्धतीमध्ये आपण ते सगळं एक अभ्यास करून ते कसं संवर्धन करता येईल त्याबद्दल आपण संशोधन केलेलं आहे. नक्कीच. म्हणजे पाणी बदल आणि खाद्य व्यवस्थापन हे सुद्धा गरजेचं आहे. या खाद्य व्यवस्थापनात कोणकोणत्या बाबी तपासल्या पाहिजेत? खाद्य व्यवस्थापन जर आपण सुयोग्य पद्धतीने करायचं म्हटलं, तर आपल्याला खेकड्यांच्या वजनाच्या 10% खाद्य आपण त्यांना देणं गरजेचं असतं.
बरं. पण आता प्रत्येक खेकड्याचं आपण काही वजन करत नाही. पण आपल्याकडे समजा 100 खेकडे आपण आपल्या क्रेटमध्ये ठेवले असतील, तर आपल्याला त्याचं एक साधारण माहिती असते, की बाबा एक खेकडा माझा 250 ग्रॅमचा आहे. हां. असे आपले जे खेकडे आहेत, त्या खेकड्यांचं पूर्ण वजन, त्याच्या वजनाचे 10% आपण खाद्य तयार करतो आणि प्रत्येक खेकड्याला आपण ते 10% खाद्य देत असतो. दिवसातनं अच्छा. एकदा आपण देतो. शक्यतो हे प्राणी निशाचर असल्यामुळे आणि त्यामुळे आपण त्यांना रात्रीच्या वेळी देतो. पण जर तुम्ही बॉक्सची रचना बघितलीत, तर आतमध्ये काळोख असल्यामुळे त्यांना कधीही तुम्ही जर दिलं दिवसातनं एकदा, तरी त्यांना ते मुबलक प्रमाणामध्ये मिळू शकतं. नक्कीच. खाद्य व्यवस्थापन ही सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतं या सगळ्या प्रक्रियेत. कारण आपण जितकं खाद्य त्यांना चांगलं देऊ, त्याच पद्धतीनं त्यांची वाढ होणार आहे. ही आता तुम्ही म्हणालात, की हा एक संच आहे, एक प्रणाली आहे, सिस्टम आहे. तर ही सिस्टम कायम कार्यरत राहावी यासाठी काय केलं पाहिजे? आता बंदिस्त खेकडा पालनाचा जो संच आहे, त्या संचामध्ये आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये एक सिंगल खेकडा ठेवलेला आहे. त्या खेकड्याला आपण खाद्य देतोय. पण हे खाल्लेलं जे खाद्य आहे, ते खाद्य जर निघून नाही गेलं, बाहेर नाही आलं, तर मग ते आतमध्ये राहून कुसून मुळे आपल्याला प्रादुर्भाव होऊ शकतो जंतूंचा आणि खेकड्याला आपल्याला त्रास होऊ शकतो. मग हे करण्यासाठी आपल्याला दिवसातून एकदा तरी खेकड्याला खाद्य दिल्यानंतर साधारण 4 ते 5 तासांनी तो संचमधला प्रत्येक क्रेट जो आहे, तो आपण बघितला पाहिजे. जसं आपण आपल्या दूध दुभत्या जनावरांची काळजी घेतो, त्यांचा शेणवारा करतो, तसं आपल्याला इथे करणं गरजेचं आहे. आमची माती आमची माणसं. तर आता खेकडा पालन आपण या विषयाकडेच बोलतो आहेच. तर या खेकड्यांचं आरोग्य व्यवस्थापन यात कसं असलं पाहिजे? मोल्टिंगचा तुम्ही विषय घेतलात मध्ये. तर या मोल्टिंगमध्ये काय व्यवस्थापन केलं पाहिजे? आता मोल्टिंग करून खेकडा वाढतो, हे आपण जर शास्त्रीयदृष्ट्या जे आपल्याला माहिती आहे, त्या ह्याच्यामध्ये ज्यावेळी खेकडा मोल्टिंगला येतो, त्यावेळी तो खेकड्याची मागची बाजू जी असते, त्या मागच्या बाजूच्या ज्या रेषा असतात, त्या रेषांमध्ये अंतर पडत जातं आणि खेकड्याचा जर तुम्ही अभ्यास केलात, तर खेकडा असा फुगलेला दिसतो. बरं. निरीक्षण केल्यानंतर आपल्याला दिसतं, की खेकडा फुगलेला आहे. तो खेकडा एवढ्यासाठी फुगत असतो, की आतल्या आवरणामध्ये तो जे पाणी असतं, ते पाणी भरत असतो आणि त्यातून त्याला ते आतला जो मोल्ट आहे, तो काढायचा असतो बाहेर. बरं. त्यामुळे तो खेकडा कंटिन्यू पाणी आतमध्ये घेत असतो. त्यामुळे पाण्याचं सुयोग्य व्यवस्थापन एवढ्यासाठीच पाहिजे, की पाण्याची प्रत जर चांगली राहिली, तरच तो जे पाणी आतमध्ये घेणार आहे, त्यामुळे त्याचं मोल्टिंग सुलभपणे होणार आहे. जर अच्छा. हे मोल्टिंग करताना पाण्याची प्रत जर खालवली, तर मात्र मोल्टिंगमध्ये खेकडा मरू शकतो आणि आपल्याला नुकसान होऊ शकतं. बरं. तर यासाठी आपण काय करायला पाहिजे, जे उरलेलं खाद्य ते आपण काढून टाकलं पाहिजे. नाहीतर आपल्या जी फिल्टरिंग सिस्टम आहे, पाण्याचे शुद्धीकरण संच जो आहे, त्याच्यामध्ये हे वाढ होऊन तो बिघडू शकतो. सर आता किनारपट्टीच्या भागात खेकडा पालन झालेलं आपण बघतोच. पण किनारपट्टी व्यतिरिक्त म्हणजे जे पठारी प्रदेश आहेत, मैदानी प्रदेश आहेत, या ठिकाणी या खेकडा पालनाला वाव आहे का? हां, आपण हे बंदिस्त खेकडा पालनचा संच जो आहे, तो आपण समुद्रापासून 40-45 किलोमीटर अंतरावरती जिथपर्यंत आपण खारं पाणी नेऊ शकतो. पण त्याच्यामध्ये आपल्या काळजी अशी घ्यायची आहे, की गोड्या पाण्याच्या प्रदेशामध्ये जेव्हा आपण हे काम करत असतो, त्यावेळी ह्यातलं जे पाणी बाहेर पडणारं आहे, हे बाहेर पडणारं पाणी आपण तिथे सोडून चालत नाही. कारण की तिथे जीवसृष्टी जी गोड्या पाण्यातली आहे, ती बिघडू शकते. म्हणून जे संचामधनं बाहेर निघणारं पाणी आहे, ते आपण व्यवस्थित स्टोअर करून ठेवलं पाहिजे आणि ज्यावेळी आपलं एक 6 महिन्याचं क्रॉप निघेल, हं, हं. त्यावेळी आपल्याला ते पाणी नेऊन परत समुद्रामध्ये सोडलं पाहिजे. बरं. त्या समुद्रामध्ये आपण सहजगत्या का सोडू शकतो? कारण ह्याच्यामध्ये आपण कुठच्याही प्रकारचं इंजेक्शन खेकड्यांना देत नाही. कुठच्याही प्रकारचं रासायनिक खतं आपण ह्याच्यामध्ये वापरत नसल्याने ते पाणी जसंच्या तसं जे निघालेलं आहे, ते पाणी आपण त्याच्यात समुद्रामध्ये नेऊन सोडू शकतो. बऱ्याच ठिकाणी खेकड्यांना पोल्ट्री वेस्ट खायला दिला जातो. तर हे योग्य आहे का? बऱ्याच ठिकाणी आम्ही YouTubeवरती पण बघतो, की चिकन वेस्ट म्हणजे तुम्ही पोल्ट्री वेस्ट म्हणताय ते खायला देतात. इव्हन माशांचं वेस्ट जे असतं, फिश वेस्ट म्हणतो आपण, ते पण त्यांना खायला दिलं जातं. हे शक्यतो देऊ का नये? कारण त्यांच्यामध्ये जी त्यांनी खाल्लेलं जे अन्न आहे, पोल्ट्रीच्या म्हणजे कोंबड्यांनी खाल्लेलं जे अन्न आहे, त्यांच्या आतड्यामध्ये ते अन्न पचलेलं नसतं. ते समजा जर आपण आपल्या तलावामध्ये किंवा आपल्या सिस्टममध्ये टाकलं, तर काय होतं, ते न पचलेलं अन्न असतं, ते सडण्याची प्रक्रिया अ, जास्त वेगाने होते आणि तिथे मग कृमी तयार होऊन आपल्या खेकड्याला त्याचा प्रादुर्भाव होऊन खेकडा मरू शकतो. बरं. म्हणजे हे चुकीचं आहे. पोल्ट्री वेस्ट नाही दिला पाहिजे. आता आपण बंदिस्त खेकडा पालनाची सविस्तर माहिती घेतली. ही फायदेशीर पद्धत आहे, पण आर्थिकदृष्ट्या ही कशी फायदेशीर आहे? सर आता बघा तुम्ही प्रत्येक क्रेटमध्ये आपण 250 ग्रॅमचा खेकडा ठेवतो बरं. आणि साधारण 1 किलोचा रेट जर तुम्ही बाजारभावात बघितलात तर ₹500 हा किलोचा रेट आहे. मग ₹500 मध्ये आपल्याला 4 खेकडे आपल्याला समजा मिळत असतील. तर ते 4 खेकडे आपण जर 6 महिने आपल्या संचामध्ये ठेवले आणि सुयोग्य पाण्याचं व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन जर आपण केलं आणि जो त्यांचा रोग प्रतिबंध जर आपण केला, तर आपल्याला ह्याच्यामध्ये 250 ग्रॅमचा खेकडा 6 महिन्यामध्ये 800 ग्रॅम ते 1 किलो किंवा 1200 ग्रॅमपर्यंत आपण वाढवू शकतो. तर अर्थीकरण असं आहे, की 250 ग्रॅमचा खेकडा जो आहे तो आपल्याला साधारण ₹125 ला समजा त्याची कॉस्ट आली सीडची. तर त्याच्यानंतर त्याला जे लागणारं खाद्य आहे, त्या खाद्याची किंमत
त्याच्यानंतर हा संच आपल्याला 24 तास चालू ठेवावा लागतो. त्याचं पाण्याचं व्यवस्थापन जे आहे, तुम्ही जर बघितलंत त्याच्यामध्ये पाण्याचं इनलेट आणि पाण्याचं आउटलेट हे वेगळं काढलेलं आहे. जसं आपलं अपार्टमेंट असतं. एखाद्या बरोबर. अपार्टमेंटमध्ये 20-25 फ्लॅट असतात. त्या 20-25 फ्लॅटची जोडणी जी असते पाण्याची ती वेगळी असते आणि विसर्ग जो होत असतो पाण्याचा ते वेगळं असतं. तसं आपण ह्याच्यामध्ये केलं आहे. एक अपार्टमेंटसारखं आपण त्यांना खेकड्यांचं अपार्टमेंटच आपण तयार केलेलं असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि ह्या बरोबर. ह्याच्यामध्ये प्रत्येक खेकड्याचं नियोजन आणि त्याचं जे आपण निरीक्षण करायचं आहे, ते आपण कधीही रात्री अपरात्री कधीही करू शकतो. जे आपल्याला इतर ह्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने जे आपण संवर्धन करत असतो त्याच्यावर करता येत नाही. जर आपण आर्थिकरण बोललं 250 ग्रामचा जो खेकडा आहे, तो 6 महिन्यामध्ये 1 किलो ते 1200 ग्रॅम जर वाढला, तर त्याला बाजारामध्ये कमीत कमी 1200 आणि जास्तीत जास्त 1400 पर्यंतचा भाव मिळू शकतो. अच्छा, म्हणजे त्यामुळे 100 खेकड्यांमधले समजा आपण 80% खेकडे हे वाढणार आहेत, वाढलेले आहेत आणि ते जर आपण विकले, तर जो बाजारभाव आहे, त्याचा गुणोत्तर जर आपण काढलं, तर आपल्याला सरासरी 700 ते 800 रुपये आपल्याला ह्याच्यामध्ये फायदा होतो. आता खर्चामध्ये आपण काय पकडलेलं आहे, तर बिजाची किंमत, त्याच्यानंतर हे सिस्टीम जी चालू करायची त्यासाठी जो लागणारी इलेक्ट्रिसिटी आहे, त्यासाठी समजा 4 युनिट पडत असतील त्याचा खर्च, खाद्याचा खर्च, हे सगळं काढलं तर 300 ते 450 रुपयापर्यंत आपल्याला याचा खर्च येतो आणि साधारण 1200 ते 1400 रुपये आपल्याला त्याची किंमत मिळते. म्हणजे आर्थिकदृष्ट्या ही फायदेशीर पद्धत आहेच. आता बरेचसे जे नवीन शेतकरी आहेत, ते या बंदिस्त खेकडा पालन पद्धतीचा वापर करू इच्छितात, तर त्यांना आपण काय संदेश द्याल? समुद्रकिनारी जर आपण बघितलं तर जागेचा उपलब्धता हा एक मोठा प्रश्न असल्याने हा बंदिस्त खेकडा पालन संच त्यांच्यासाठी संजीवनी ठरणार आहे आणि त्यांना एक प्रेरणादायी व्यवसाय करण्यासाठी मदत करणार आहे. जर नवोद्योजक असतील किंवा शेतकरी बांधव असतील, मच्छीमार बांधव असतील, त्यांना जर हा व्यवसाय करायचा असेल त्यांनी त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने माहिती घेणं गरजेचं आहे. मग तो खेकडा कसा पकडायचा, कसा वाढवायचा आणि त्याचं नियोजन कसं करायचं, ह्याच्यासाठी आपण आपल्या संशोधन केंद्रामध्ये विविध संशोधन केंद्र आपले आहेत. मुंबईला आहे, पनवेलला आहे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये. या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असतो आणि त्या माध्यमातून आपण जे इच्छुक आहेत, त्या इच्छुकांना आपण त्याचं मार्गदर्शन करीत असतो. आमची माती आमची माणसं. सर, या बंदिस्त खेकडा पालन पद्धतीत खेकड्याच्या कोणत्या जाती आपण वापरल्या पाहिजेत? बंदिस्त खेकडा पालनासाठी जी आपण प्रजाती निवडली आहे, ती हिरव्या पाटीची जी खेकडा असतो, तो खेकडा आपण बंदिस्त पद्धतीने संवर्धन केल्यास आपल्याला फायदा होतो. कारण त्याची वाढ जी आहे, ते 1.5 किलो ते 2 किलोपर्यंत करता येते आपल्याला आणि त्यालाच बाजारामध्ये प्रचंड मागणी आहे. त्याची एक्सपोर्ट व्हॅल्यू जर आपण बघितलं, तर पूर्ण भारताने 2023-24 मध्ये 5,000 ते 6,000 टन, मेट्रिक टन एवढं त्याचं एक्सपोर्ट केलेलं आहे आणि त्यामधून आपल्याला परकीय चलन मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेलं आहे. अच्छा, म्हणजे निर्यातीला सुद्धा यात चांगला वाव आहे, स्कोप आहे. आता जर सुरुवातीच्या काळात जर 100 बॉक्स आपण जर लावले, तर त्याचं गणित कसं बसवायचं आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं? 100 बॉक्सचा जो संच आहे, त्या संचासाठी आपल्याला साधारण 1,80,000 रुपये खर्च येतो. अच्छा. ह्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही बाजूला 50-50 चे आपण संच ठेवलेले असतात. आडव्या रेषेमध्ये 100 क्रेट आणि उभ्या रेषेमध्ये 5 क्रेट असे पुढच्या बाजूला 50 आणि मागच्या बाजूला 50 आणि हे 100 क्रेट जे असतात ते आपण एका स्टँडवरती लावलेले असतात आणि स्टँडच्या खालच्या बाजूला आपण एक 4 ड्रम लावलेले असतात, ज्यामध्ये पाण्याचं आपण शुद्धीकरण संच आपण बसवलेला असतो आणि बरं. हे जे पाणी आहे 24 तास आपण त्याच्यामध्ये सोडत असतो आणि परत ते फिल्टर करून परत सोडत असतो. पण शुद्धीकरण केलेलं पाणी 24 तासामध्ये आपल्याला फिरवायचं असतं. सर, आता हे जे बॉक्स आहेत, म्हणजे क्रेट्स जे म्हणता आपण, तर हे कुठं उपलब्ध होतील? आपल्याकडे ट्रेनिंग घेतल्यानंतर आपण त्या लोकांना जर त्यांची इच्छा असेल, तर आपण आपल्या संशोधन केंद्रामध्येच ते त्यांना तयार करून देतो. बाजारामध्ये हे इझिली अवेलेबल असतात. परंतु जी आपण सिस्टम डेव्हलप केलेली आहे, त्या सिस्टमचं पेटंट घेण्याचं काम आपलं विद्यापीठ करत आहे. प्रगतीपथावरती आहे. त्यामुळे ते क्रेट्स जे आहेत, ते क्रेट्स आपण आणून त्यांच्यामध्ये काही आपल्याला बदल घडवून ती सिस्टम तयार करावी लागते. ते आपण आपल्याकडे जर समजा ऑर्डर दिली, तर आपण ते देतो. यासाठी जे आपण प्रशिक्षण घेणार आहोत, त्या प्रशिक्षणासाठी साधारण 3 दिवसाचा प्रशिक्षण कालावधी आपण आयोजित केलेला असतो. त्या 3 दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये खेकड्याच्या प्रजाती कशा ओळखायच्या, त्याच्यानंतर त्यांचं संवर्धन करण्यासाठी काय आपल्याला आवश्यक बाबी आहेत, त्याच्यानंतर आपण त्यांचं खाद्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन कसं करायचं आणि हे सगळं झाल्यानंतर त्याचा मेंटेनन्स जो असतो, डेली मेंटेनन्स आपण म्हणतो. डेली मेंटेनन्स आपण कसा करायचा याबद्दल पण आपण त्यांना माहिती देतोच. प्लस त्यांना आपण प्रॅक्टिकल जे असतं, ते सुद्धा आपण त्यांना तिथे दाखवतो आणि त्यांच्याकडे करून पण घेतो. म्हणजे त्यांनी हाताळलं, तर त्यांना योग्य प्रकारची माहिती मिळू शकेल. अच्छा, म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीचं प्रशिक्षण सुद्धा तुमच्या संस्थेमार्फत दिलं हां, जातं. 3 दिवसाचं आपण जे प्रशिक्षण घेतो त्याला साधारण ₹3,000 आपण शुल्क आकारतो आणि त्या शुल्कामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था
आणि त्यांना जे लागणारं प्रॅक्टिकल मटेरियल आहे ते आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. आता जे तुम्ही प्रशिक्षण सांगितलं, तर हे प्रशिक्षण कुठे मिळेल? हे प्रशिक्षण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपलं सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र झाडगाव आहे तिथे मिळतं. त्याचबरोबर मुळदे येथे उद्यान विद्या महाविद्यालय आहे. त्याच्यामध्ये आपला एक जो मत्स्य शेतीचा जो विभाग आहे त्यामध्ये सुद्धा आपण याचं प्रशिक्षण देत असतो. अच्छा, म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हे प्रशिक्षण आपल्याला मिळू शकतं. हो. तर सर, आता या बंदिस्त खेकडा पालनासाठी शासकीय योजना काही कार्यरत आहेत का? केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, त्याच्यामध्ये सध्याला तलावातलं जे संवर्धन, खेकडा संवर्धन आहे, त्यासाठी सबसिडी आहे. आता आपण ज्या नवीन योजना आपल्या राज्याचे जे मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत, त्यांनी कृषी दर्जा आपल्या मत्स्य व्यवसायाला दिल्यामुळे काही नवीन योजना आपण त्याच्यामध्ये आणत आहोत. त्याच्यामध्ये आपण मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना त्या धर्तीवरती आणण्याचा आपल्या मत्स्य व्यवसाय मंत्र्यांचा मानस आहे आणि त्या माध्यमातून ह्याच्यामध्ये आपण आपला हा जो बंदिस्त खेकडा पालन संच आहे, यासाठी लागणारे जे काही संच निर्मिती असेल, संवर्धन असेल, यासाठी काही सबसिडी जर मिळत असेल, तर ते आपण यासाठी प्रयत्न करत आहोत. सर, आता या पद्धतीत पाण्याचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे, कारण खेकडे जिथं राहतात त्यामुळे ते पाणी दूषित होतं. तर हे पाणी बदलायचं कसं? याला रिसायकलिंगची काही प्रोसेस आहे का? आपल्या बंदिस्त खेकडा पालन संचामध्ये आपण जे पाणी लागतं, साधारण 1200 लिटर पाणी लागतं. बरं. खाली जे निळे ड्रम बसवलेले असतात त्याच्यामध्ये 400 लिटर पाणी आणि प्रत्येक क्रेटमध्ये साधारण 7 लिटर जर पाणी आपण पकडलं, तर 700 लिटर पाणी. असं एक 1100 ते 1200 लिटर पाणी आपल्याला लागतं. हे 1100-1200 लिटर जे पाणी आहे, ते आपण रिसायकल करून त्यांना वापरत असतो. मग त्याच्यामध्ये काय होतं, न खाल्लेलं अन्न असतं खेकड्यांनी, त्याच्यानंतर त्यांची खेकड्यांची विष्ठा असते. यामुळे पाण्यातल्या जे घटक असतात, त्यांचं प्रमाण बदलत असतं आणि पाण्याची जी क्वालिटी आहे ती बदलत असते. ती आपल्याला एकसमान ठेवायला लागते, कारण नाहीतर मग मोल्टिंगवरती परिणाम होतो. मग ते करण्यासाठी आपल्याला सदरचं जे पाणी आहे, ते पाणी फिल्टरेशन सिस्टममधनं आपल्याला शुद्ध करून परत ते फिरवावं लागतं सिस्टममध्ये. यासाठी आपल्याला खालच्या ड्रममध्ये बायोफिल्टरेशन सिस्टीम, त्याच्यानंतर मेकॅनिकल सिस्टीम आणि पंपिंग सिस्टीम हे 4 प्रकार आपण त्याच्यामध्ये करत असतो आणि त्याचबरोबर पाण्याचं तापमानसुद्धा आपल्याला नियंत्रित करणं गरजेचं असतं. जर पाण्याचं तापमान वाढलेलं असेल, तर ते थंड करण्यासाठी प्रोव्हिजन आपण त्याच्यामध्ये करत असतो. त्याचवेळी थंडीच्या दिवसामध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे तापमान जे कमी होत असतं, ते वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये हीटर लावलेले असतात आणि त्या माध्यमातून आपण संतुलित जे पाणी असतं, ते पाणी आपण सगळे फिरवत असतो. अच्छा. म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन यात महत्त्वाचं आहे. कारण जे पाण्याचा जो सामू आहे किंवा पाण्याचं तापमान आहे, हे योग्य मेंटेन करणं गरजेचं आहे. हो, त्याच्यावरतीच मोल्टिंग प्रोसेस किंवा त्याच्यानंतर जे मोल्ड झालेला जो खेकडा असतो, तो कडक होण्याची प्रक्रिया, ह्या सगळ्या त्याच्यावरती अवलंबून असतात. त्यामुळे पाण्याचा pH, त्याच्यानंतर पाण्याचं तापमान आणि पाण्यामध्ये विद्राव्य जे घटक असतात, त्यामुळे काय होतं, जर खाद्य जे असतं, खाद्य व्यवस्थापन आपण व्यवस्थित नाही केलं, तर पाण्यामध्ये नायट्रेट जर झालं, तर आपल्याला अमोनिया त्याच्यामध्ये तयार होतो आणि अमोनिया हा सगळ्यात मोठा घातक घटक समजला जातो आपल्या संवर्धनामध्ये. त्यामुळे त्याचं निस्सरण करण्यासाठी नायट्रेटचे विघटन होण्यासाठी आपल्याला काही प्रकारच्या काही प्रमाणामध्ये बायोफिल्टरेशन सिस्टम त्याच्यावर वापरायला लागते. तर मंडळी, बंदिस्त खेकडा पालन याविषयीची विस्तृत माहिती आज आपण घेतलीत. म्हणजे खेकड्याचं पालन बंदिस्त पद्धतीनं होऊ शकतं हे आपल्याला आज कळालं. याचं शास्त्रोक्त प्रशिक्षण कुठे मिळेल याविषयीची माहिती देखील आपण घेतलीत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत होते कल्पेश शिंदे, सहाय्यक संशोधन अधिकारी, उद्यान विद्या महाविद्यालय, मुळदे, जिल्हा सिंधुदुर्ग. तर सर, आज आपण दूरदर्शन सह्याद्रीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या दर्शकांना विस्तृत अशी माहिती दिलीत. याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद.